किल्ले शिवनेरीवरती आज 396वा शिवजयंती सोहळा साजरा होतो आहे। नुकतीच शिवाई माता मंदिरामध्ये शासकीय महापूजा संपन्न झाली आहे व आता थोड्याच वेळामध्ये शिवनेरीवरती मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी। डोडी साहेब काय सांगाल, 396वा शिवजयंती सोहळा साजरा होतो आहे, कशा पद्धतीने नियोजन आहे? आता थोड्याच वेळी आधी शासकीय महापूजा पार पडलेली आहे। आज शिवजयंती दिवस याच्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणावर शिवभक्त या ठिकाणी दरवर्षी येतात, आज पण आलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने सर्व जे नियोजन आवश्यक असतो, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थापासून पार्किंगची व्यवस्थापासून लोकांची गर्दी जी आहे त्याला कंट्रोल करण्यामध्ये ठेवण्यासाठी मोठ्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त, शौचालयाची व्यवस्था सर्व या ठिकाणी करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात आदरणीय CM सर, दोघंही डेप्युटी CMs या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि प्रोग्राम पुढचा चालू होतील। व्यवस्थित पद्धतीने नियोजन दिसते आणि आता थोडेच वेळेत जेव्हा प्रोग्राम चालू होतील तेव्हा मात्र काही वेळसाठी आपण शिवभक्तासाठी या ठिकाणी दर्शन थांबवणार आहोत आणि त्याच्यानंतर 1 तासानंतर परत दर्शन जे आहे ते चालू होऊन जातील। संपूर्ण दिवस वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक प्रोग्राम, काही साहसी खेळ असे प्रकारचे नियोजन आपण पूर्ण दिवसाचे केलेले आहे। तसे आपण 5 दिवसापासून म्हणजे अगदी 15 फरवरीपासून बरेचसे प्रोग्राम घेण्याची सुरुवात करत असतो, पण आज संध्याकाळी हा 19 फरवरी शिवजयंती असल्यामुळे या दिवशी जास्त प्रोग्राम असतात, त्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे आणि चांगलं नियोजन आहे। खरं तर सगळे थोडा गरजेचा गोंधळ झाला होता, काय माहिती त्याबद्दल? त्याच्यामध्ये या पद्धतीने झाला होता की काही अतिउत्साही लोकांनी आपला जे दार आहे, डोंगरावर दाराची जी साईज आणि पायऱ्याची साईज आहे त्याची मर्यादा असते, तर काही रात्री 3 वाजेदरम्यान काही अतिउत्साही लोकांनी धावपळ करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये एक थोडाफार प्रॉब्लेम झाला होता। कोणाचा पाव अडकून आणि ते पुढे पडला होता, पण कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे। सर्व लोकांचा आजार, जे काही चोट लागली होती त्याच्याबद्दलचा जे त्याचा उपचार आहे ते आरोग्य केंद्रामध्ये झालेला आहे। मात्र मी सर्व शिवभक्तांना हाच एक विनंती करू इच्छितो की किल्ल्याची मर्यादा असते, किल्ल्यावर लोकांची संख्येची मर्यादा असते आणि त्याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नक्कीच आला पाहिजे। मात्र थोडासा संयम ठेवणे हा आवश्यक असतो। थोडासा वेळ 2 मिनिट जास्त लागले तरी काही हरकत नाही, कारण लोकांचे आयुष्य आहे ते जास्त महत्त्वाचे असतात। म्हणून सर्व लोकांना मी जिल्हाधिकारी म्हणून हाच आवाहन करतो की आपण खूप मोठ्या संख्येने दरवर्षी येतात या ठिकाणी आणि शिस्ती पाळतात, तर ते जे आपला एक वारसा आहे त्याला आपण कायम ठेवूया। धन्यवाद। आपल्यासोबत आहेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल पाटील। सर, कशा पद्धतीने नियोजन आहे, कशा पद्धतीने बंदोबस्त आहे? आपण पाहिलं असणार आहे की काल सकाळपासून इथे मोठ्या संख्येने शिवभक्त जे आहे दर्शनासाठी येत आहे। शिवजन्मस्थान ज्या ठिकाणी दर्शन घेऊन येत आहे, काल रात्रीपासून घेऊन जे लोक येत होते ते पण वेगवेगळे ग्रुप्समध्ये, विशेष करून युवक इथे येत आहे आणि पोलिसाचा बंदोबस्त चोखपणे लावण्यात आलेला आहे। पार्किंग असू द्या, रूट असू द्या, त्याच्यानंतर गडावर वर जाण्यासाठी आणि खाली जाण्याचे जे रस्ते आहेत त्यावर प्रत्येक दरवाज्यावर आणि रस्त्यावर रोप PA सिस्टम लावून आम्ही बंदोबस्त लावा, वेळोवेळी लोकांना आवाहन केला जाते। फक्त एवढा एक विशेष करून युवकांना आवाहन आहे की आपण वर येते वेळी नियमित स्पीडने वर येत आहे, परंतु खाली येते वेळी काही वेळी आपण ते स्पीडची किंवा ते धावताना खाली जाण्याचा प्रयत्न करताय, असा न करता, कारण महिला येत आहे, बालमुळे येत आहे, त्यांच्याबरोबर सिनियर सिटीजनसुद्धा इथे दर्शनासाठी येत आहे, तर मग कुठल्याही प्रकारच्या घाई न करता सावकाश ते खाली गेले पाहिजे। अशा प्रकारे आमचा बंदोबस्त त्यांना कंट्रोल पद्धतीने सोडत आहे, पण एका वेळी आम्ही 15 ते 20 लोक सोडतो। आता 15 ते 20 लोक ते पण सावकाश चालले पाहिजे, कारण एकाचा पाया घसरला तर कमीत कमी 5-10 लोक पडण्याची शक्यता नकारता येत नाही आहे। आज सकाळी 3 वाजता तसे प्रकारचा एक झाला, ज्योती घेऊन ग्रुप खाली जाताना त्याचा पाय घसरला आणि त्याच्या मागे 7-8 लोक पडले आणि त्याच्यातून 2-3 लोकांना पायाला किरकोळ लागला, परंतु असा कुठलाही इन्सिडेंट होऊ नये म्हणून इथे काय चेंगराचेंगरीचा विषय होत नाही आहे, कारण चेंगराचेंगरीच्या विषयासाठी कमीत कमी ते 200-500 लोक, 1000 लोक असले पाहिजे। इथे एका वेळी रस्त्यावर 50पेक्षा जास्त लोक नसतात, परंतु तरी देखील पायथ्याऱ्यावर 50 लोक असे चालले पाहिजे की त्याचा पाय स्लिप झाला ते बाकीला इजा होऊ नये। सर, हा आव्हान सर्वांसाठी आहे, सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे आणि दुसऱ्याची स्वतःची काळजी घेतली पाहिजे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। खरं तर किल्ल्यावरती येताना सर्वांनी खबरदारी घ्यावी असं आव्हान या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह सचिन तोडकर, किल्ले शिवनेरी, पुणे।